भुसावळ शहरात प्रथमच राका कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत काल्पनिकी एक्झिबिशन अँड कार्निवल. लाईव्ह म्युझिक, एंटरटेनमेंट, फूड, शॉपिंग, गेम्स यांसह अट्रॅक्टिव्ह गिफ्ट, किड्स कॉम्पिटिशन, सर्टिफिकेट, 50हून अधिक शॉपिंग मॉल. याबरोबरच विशेष आकर्षण म्हणून मिमिक्री बादशाह, ज्युनियर भाऊ कदम, एस सिद्धार्थ व ए लाल जादूगर अँड सन्स यांचा मॅजिक शो आपल्यासाठी खास. चला तर मग आजच संपर्क साधा 77 41 04 83 33. आमचा पत्ता आहे शकुनी स्टेट बिहाइंड बालाजी लॉन्स, वांदोळा रोड, भुसावळ. त्यांच्याबद्दल बोलायला असं हे होत नाही, आमच्याकडून बोललं जात नाही. आपण असं काम करून काय म्हणतो, फक्त झाल तुम्ही एक रखी जाएगी जहाँ समाधि, यहाँ पे एक समाधि होंगी. समाधि बनाई जाएगी. चार अस्थियां कलश अपन ने यहाँ पे बनाई है, तो ये कहाँ कहाँ जाने वाली है? ये 4 जगह जाएंगे. जैसे हरिद्वार जाएगी, ताप्ती मैया में कर दी विश्राम, भुसावल के. हाँ जी. हाँ. और फिर तीसरा पंढरपुर जाएगी. अच्छा. और एक रखी जाएगी जहाँ समाधि, यहाँ पे एक समाधि होंगी. समाधि बनाई जाएगी. अच्छा, पंढरपुर में भी एक समाधि होंगी? नहीं, वहाँ पहले है ही बाबा जी. बाबा जी समाधि मंदिर है पहले. वहाँ पे उनका. अच्छा, कितने उम्र के थे बाबा जी? बाबा जी 110 साल के. 110 साल के थे. आप उनके शिष्य हो? हाँ जी. क्या कहेंगे बाबा जी के बारे में? क्या उनकी आत्मा को शांति मिले. अशी महंती मंदिराची आहे. ही मंदिराची म्हणती अशी की हा दगडा हा पहाड आहे पूर्ण. ही गुफा प्राकृतिक गुफा तयार झालेली आहे. आणि इथे जेव्हा खजानीचे काम जेव्हा होत होते तेव्हा आपले बाबाजी जे आता हनुमानदास बाबाजी जे वारले त्यांनी त्यांच्या हाताची पीठ आहे आणि तो वरती तो नर्मदातून आणलेला आहे बाबाजींनी, त्यांच्या हातचा आहे. आणि बाबाजींचं वय आता समजून घ्या 106 वर्ष 7 वर्ष म्हटलं जात आहे. बरं, साधारण समजा ही एक पहाड होता का पूर्ण? हा, ही पहाड होता आधी पहिल्यापासून प्राकृतिक गुफा आहे ऑलरेडी. आणि नंतर ही किती फूट गुफा असेल? 25, 30, 20? हा 25-30 हे भर करून लेवल करण्यात आलेली आहे. बरं, हे कधी बांधकाम झालं? हे जे दिसतं नवीन या ठिकाणी आताच बांधकाम झालंय हे का? आताच बांधकाम झालंय 4-5 वर्षाआधी. ऑलरेडी गुफा होती. बरं, महाराजांचा चेहरा पाहायला, बाबाचा चेहरा पाहायला असं एक तेजस्वी चेहरा या ठिकाणी दिसून आला. हो. आणि आजही आज त्यांचं तिसरं आहे या ठिकाणी म्हणतात, खांदे म्हणतात आपल्या भाषेमध्ये.
तर आजही त्या ठिकाणी भाविकांचे डोळे हे पाणवले होते. काय सांगाल बाबाजी बद्दल? बाबाजी काय समजतं तुम्हाला, आमच्या बाबाजी आता त्यांच्याबद्दल बोलायला असं हे होत नाही, आमच्याकडून बोललं जात नाही. आजही आम्हाला असं वाटत नाही आमचे बाबाजी आमच्या सोडून गेलेले. आजही ते आमच्या मनामध्ये सर्व ते मन एक घर करून गेलेले आहे. आपल्या या ठिकाणी कपिलेश्वर तीर्थक्षेत्र ओळखलं जातं आणि या ठिकाणी पुन्हा ही गुफा आज महाराजांच्या स्वरूपात उभी राहिलेली आहे. अनेक देवस्थान आपल्या कंडेरीमध्ये या ठिकाणी प्राचीन असे आहेत, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी मंदिराचं किंवा आपल्या गावाचं या ठिकाणी म्हटलं असतं की नशिबात नाहीये की तीर्थक्षेत्रासाठी आजही प्रयत्न करावे लागत आहे. काय सांगशील भाविकांना जे जागोजागी फिरतात, बाहेर जातात दर्शन घ्यायला आणि आपल्याच गावामध्ये या ठिकाणी सुंदर असं मंदिर तीर्थक्षेत्र आहे की त्या कपिलेश्वर मंदिर नावाने या ठिकाणी गजबजलंय, काय सांगाल? आपली जी भूमी आहे कपिल मुनीची तपोभूमी आहे आणि पुरातन गाव आहे आपल्याला. पण खंत एकच आहे की प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही. आमचं पर्यटन स्थळ जाहीर असून आम्हाला पर्यटन निधी येत नाही आमच्या गावाला. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं. मेरे सरकार आए हैं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.